नमस्कार. ब्लाउजला किंवा पंजाबी टॉपच्या गळ्याला काट लावायचं आहे, म्हणजेच बॉर्डर लावायची असते. ती कशी लावावी, मग त्यात कुठले कोणाचे आकार असतात, त्या कोणामध्ये कसं बॉर्डर बसवावी ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला मग. काट लावत आणलोय. आता इथे कोण आहे, जिथे पंचकोणी असेल चौकोनी असेल ना तिथं आपण असं सरळ जाऊ द्यायचं आणि जिथे कोण आला आता इथे मग त्यावेळेस आहे ना हे बरोबर ही अशी ह्या बाजूने अशी चिमटी टाकायची आणि इथे असा बरोबर कोण घ्यायचा, पण इथे पण असा कोण आला पाहिजे. मग ही लाईन अशी व्यवस्थित इथपर्यंत जाऊ द्यायची. इथे सुई घुसवायची, परत सुई हलवायची, आपला काही ते दाब हलवायचा, सुई तिथेच ठेवायची आणि हा पोर्शन सरळ ठेवायचा आणि याला बरोबर ह्या कोणाला ह्या हिशोबाने असं व्यवस्थित इथपर्यंत येऊ द्यायचं. परत सुई इथंच थांबवायची, पुन्हा पोर्शन असाच घ्यायचा, त्याला रिटर्न आपण त्याच्यावरतून टिप मारायची, परत सुई इथेच थांबवायची. मग आता हा भाग आला आपला इकडल्या दिशेला, मग सरळ जाऊ द्यायचं. हे बघा, सरळ जाऊ द्यायचं. मग आता इथे कोण आहे, मग तिथं पण पुन्हा ही अशी प्लेट टाकायची. हे बघा, अशी प्लेट टाकली की हा बरोबर त्रिकोण तिथं तयार होतो. मग हे बघा असंच इथे इथपर्यंत जाऊ द्यायचं, परत इथं सुई थांबवायची आणि हा त्रिकोण असा सरळ येऊ द्यायचा आणि ही प्लेट अशी व्यवस्थित इथे बसेल ह्या पद्धतीने इथपर्यंत सुई घुसवायची. परत तिथून रिटर्न टिप घ्यायची आणि या पद्धतीने आपण इथपर्यंत यायचं, इथे थांबायचं, परत ह्या दिशेने सरळ इथपर्यंत जाऊ द्यायचं. परत तो एक कोण आलेला असतो, पुन्हा हे असं फिरवून घ्यायचं, पण अगदी शार्प आलं पाहिजे बरं का. हे बघा, ह्या हिशोबाने इथे असा बरोबर त्रिकोण बसला पाहिजे आणि इथे सरळ झालं पाहिजे. हे बघा, परत सुई इथं थांबवायची आणि हा सरळ भाग धरून हा त्रिकोण असा ह्याच्यावरती टिप घ्यायची, परत इथे सुई घुसवून ठेवायची आणि पुन्हा असं रिटर्न इथपर्यंत घ्यायचं. मग परत सरळ भाग येतो ना आपला, त्या पद्धतीने असं सरळ इथपर्यंत जाऊ द्यायचं. आता एवढंच नाही, मग आता दुसरी बाजू आपण फिरवून घ्यायची. हे बघा, फिरवून घ्यायची आणि इथे जसं आपण सुरुवातीला बसवलं होतं काठ, तसाच काठ याच्या पद्धतीने हे बघा या पद्धतीने असा सरळ चोपून बसवायचा. हे बघा, असा सरळ येऊ द्यायचा, पुन्हा इथे थांबवायची सुई आणि हे आतमध्ये जर बाहेर येत असेल तर आतमध्ये दाबून टाकायचं, पुन्हा इथे सुई थांबवायची. हे बघा, ह्या पद्धतीने इथे येऊ द्यायचं आणि पुन्हा आहे या हिशोबाने आपण हे कडेपर्यंत त्याचा काठ घेऊन टाकायचा. मग त्यानंतरने हे कट करून टाकायचं, उलटी दिशा बघून घ्यायची, व्यवस्थित बसलं आहे का, शोल्डरच्या इथून कट करायचं आणि या पद्धतीने बघा, या पद्धतीने आपला असा पूर्ण पंचकोनी गळ्याचा आकाराला बॉर्डर बसलेली आहे. करा प्रयत्न, नक्की